मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील घराबाहेर वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले। चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर सध्या बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांकडून वेगवेगळ्या मंत्र्यांच्या घराबाहेर आज आंदोलन केले जात आहे। आता हे सगळे जे कामगार आहेत ते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करतायत। नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आणि इथं आंदोलन करण्याचं काय कारण आहे त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, तुम्ही इथं आंदोलन करताय, काय नेमकं मागण्या आहेत? चंद्रकांत पाटलांशी काही बोलणं झालंय का मंत्र्यांशी? 42,000 कंत्राटी कामगार काम करतायत। या सर्व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावं। या कंत्राटी कामगारांना जो अल्प वेतन दिलं जातं, हे वेतन त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी आवश्यक ते वेतन दिलं जावं। या आमच्या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आज महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांच्या घरासमोर टोकन स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। त्याच दृष्टीनं आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरासमोर आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहेत। परंतु अशा पद्धतीने वीज कंत्राटी कामगार कुठंतरी आक्रमक होताना दिसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।